पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक जे निष्पाप नागरिक आहेत ते देखील मारले गेले होते। जवळपास 27 नागरिक हे असे होते की ज्यांना आपला जीव गमवावा लागला होता। आणि आज जेव्हा ऑपरेशन सिंदूर मार्फत भारतीय लष्कराने एक प्रत्युत्तर दिलेलं आहे जे पहलगाममध्ये झालं, त्या पार्श्वभूमीवरती सिंदूर ऑपरेशनच्या मार्फत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। तर ज्यांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे त्यांचे नातेवाईक आता खरं तर आपल्यासोबत आहे। संतोष जगदाळे त्यांचा परिवार जे इतके दिवस झाले ते मागत होते की काही ना काहीतरी त्यांना न्याय मिळावा, कारण आज जे त्यांच्यावरती हल्ला झाला होता पहलगाममध्ये असताना खरं तर तो फार चुकीचा होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जेव्हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे त्या एअर स्ट्राईक नंतर त्यांची नक्की काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत आसावरी जगदाळे। खरं तर जसं मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला की जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तिकडे आसावरी जगदाळे यांचे जे वडील आहेत त्यांना आतंकवाद्यांनी गोळ्या घालून त्यांना तिथे मारलेलं होतं। एक निष्पाप जीव खरं तर तिकडे गेलेला होता। आणि अनेक दिवस जसा हा हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर त्यांची मागणी अशी होती की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा। तर खरं तर आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर मार्फत एक भारताकडनं प्रत्युत्तर देण्यात आले तर आपण त्यांच्याकडनं खरं तर जाणून घेऊया। आसावरी ताई, आज एक प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे जो दहशतवादी हल्ला तिकडे झाला त्या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन सिंदूर मार्फत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आले। नक्की काय भावना आहे यावेळेस आता? आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही खूप रडलो, कारण ही आमच्या लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी मारलं होतं धर्म विचारून, आणि त्याचं आज उत्तर भारताने दिलंय। आणि ज्या मोदींचं नाव घेऊन घेऊन त्यांनी आमच्या लोकांना मारलं त्या मोदींनी आज त्यांना खऱ्या अर्थी उत्तर दिलेलं आहे। आम्ही पण जेव्हा पहिल्यांदा न्यूजला कनेक्ट झालो, न्यूज चॅनल्सला, तेव्हा आम्ही त्यांना हीच विनंती केली होती सरकारला की ह्यांना मुळापासून संपवा, हा दहशतवाद, हा टेररिझम, ही जी वृत्ती आहे जी माणुसकीला सोडून आहे ती पूर्णपणे संपवा। मला असं वाटतं ही त्या सगळ्याची सुरुवात आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी या मिशनला नाव दिलं ते बघून आम्ही खूप रडलो, कारण हे नाव देण्यामागे त्यांचं कदाचित हेच कारण असावं की ज्या पण बहिणींचे नवरे त्यांनी घेतलेत त्यांच्यासाठी हे म्हणजे डेडिकेटेड आहे, म्हणून कदाचित हे सिंदूर हे नाव दिलेलं असावं। मी ह्याच्यासाठी सरकारची खूप खूप आभारी आहे। मला असं वाटतं की हे जर संपलेलं नसेल तर त्यांनी थांबू नये, त्यांनी हा पूर्णपणे एंड केल्याशिवाय या गोष्टींवर पॉज लागू नये। म्हणजे हे जे वॉर चालू आहे त्याच्यावर पूर्णपणे त्यांना संपवूनच हे थांबावं। खरं तर आज एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे। तुम्हाला अपेक्षा होती का की इतक्या लवकर भारत ह्याचं प्रत्युत्तर देईल आणि अशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल? अपेक्षा होती मला पूर्णपणे की ते करतील, कारण प्रत्येक वेळेला पाकिस्तानाने, टेररिस्टने भ्याड हल्लेच केले, आपल्यावर मागून वारच केलाय। आणि भारतीयांना नेहमी त्यांनी म्हणजे ते इतके घाबरट आहेत की त्यांनी सामान्य माणसांना त्रास दिलाय बऱ्याच वेळेला। 26/11 म्हणा किंवा आत्ता जे पहलगाममध्ये झाले ह्याच्या आधी अनेक वेळा भारताने नेहमी त्यांना प्रत्युत्तरच दिलंय। आणि जेवढी पण प्रत्युत्तरं त्यांनी दिली आहेत प्रत्येक वेळेला त्याचा त्यांना बराच मोठा फटका बसलेला असावा। आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की तिकडे काय चालू आहे, पण मला गॅरंटी होतीच की मोदी सरकार हे करतील, भारत सरकार हे करेलच आपल्यासाठी। आणि त्याच्यामुळे आज मी त्यांची खूप जास्त आभारी आहे। आणि मी जसं पहिलं पण म्हणाले की ही जर सुरुवात असेल संपायची तर ही तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत त्याचा शेवट होईल। नक्कीच आपण बघितलं की आसावरी जगदाळे जे संतोष जगदाळे यांच्या मुलगी आहेत, आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर मार्फत एक प्रत्युत्तर देण्यात आले भारताकडून पाकिस्तानला जो हल्ला झाला पहलगाममध्ये त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की ही जर सुरुवात असेल तर इथे थांबू नये आणि इथून पुढे जर काही कुठले दहशतवादी असतील तर ते संपवण्याचं सुद्धा कार्य हे सरकारने चालू ठेवावं। NDTV मराठीसाठी रेवती हिंगे, पुणे।